सामना सुरू होतो. निर्णायक लढत दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. आघाडीसाठी दोनही नामवंत विस्फोटक सलामीवीर, आक्रमक सलामीवीर दाखल झालेले आहेत. तर समोर तितकाच प्रतिभा संपन्न गोलंदाज आपण बघत आहोत अर्थातच अविनाशला. सामना सुरू होतोय. भाविन वाघ आणि त्याची सोबत देतोय आघाडीसाठी विकी. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीने दोन्ही टीम्सला या सामन्याच्या दृष्टिकोनातून देऊयात आपण ऑल द बेस्ट. ऑनफिल्ड अंपायर मयूर मार्केसरांचा ग्रीन सिग्नल बरोबर 7:59 ही स्थानिक वेळ. बरोबर 8 वाजता पहिला बॉल पडतोय. गोलंदाजीसाठी तयार होतात अविनाश. ऑनलाईन सर्व व्ह्यूअरचं स्वागत. क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचे सहर्ष स्वागत. 3, 2, 1 लेट्स प्ले. हिअर वी गो. पहिला बॉल अर्ध्या विकेटवर टाकलाय पण लाईन खराब आहे. पण सांगतायत मयूर मार्केसर इट इज वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. या एक्स्ट्रा धावेसोबत सध्या खातं खुलं होतंय. डाव सुरू होतोय. बॅटिंग करत असताना आर्या 11 जर्मन वाघाचीवाडी क्रिकेट संघाचा. पहिल्याच बॉलवर एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धाव, अधिकची धाव गोलंदाज अविनाशनं बहाल केलेली आहे, खर्च केलेली आहे. बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकला, निघाला ते डेस्टी रक्षका दिशेने. पहिल्या बॉलवरती थोडी लेंथ लाईन ऍडजस्ट करावी लागली, मात्र त्यानंतर हा महत्वाचा डॉट जो एक्स्ट्रा धाबेनंतर आलाय डॉट. निधाव चेंडूची होत असताना सध्या सांगता धावसंख्या स्थिर. स्कोर सध्या 1 या आकड्यावर. शॉर्ट बॉल यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न इनफिल्ड मध्ये फिल्डर, पण थ्रो चुकीच्या एंडला आला. नॉस्ट्राकर एंडला जर थ्रो दिला असता तर डेफिनेटली रनआउटची संधी बनली असती, पण स्ट्रायकर एंडला बॅटर नॉस्ट्राकर एंडवरून भाविन तितक्याच वेगानं पोहोचलेल्या आपण पाहिलं. एक सिंगल धावेसहित सध्या धावसंख्या दाखल करते. एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत. ते एक्स्ट्रा धावेच्या पहिल्या धावेनं, आता एका धावेनं विथ द बॅट 2 धावा. आता मिडॉलला चांगली फिल्डिंग, चांगलं बॅकअप मिळताना दिसेल. ती एकही धाव नाही. सध्या एकंदरीत धावसंख्या आपण बघत आहोत. T2 ऑन बोर्ड, 2 धावा दाखल कवर सिरीज. या वेळेला गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डरचा प्रयत्न होता, मिडविकेट झोनकडे निघालाय बॉल. चौथ्या टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर. भाविन वाघच्या बॅटमधून हा पहिला 4 चौकार. आजच्या महान टीम रजनीतील अखेरच्या रजनीतील पहिला चौकार. बॅकफुटवर जात असताना वेट ट्रान्सफर केलं. ऑन साइडला हा पंजाब, हा चौकार आणि या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाखलकवरती अंकित झाली ती 6 ऑन बोर्ड. 6 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्विच हिटचा टेप, वन शॉट, हॉट शॉट ऑफ द नाईट. महान टीम रजनीतील हा रंजक फटका, रुबाबदार फटका भाविन वाघच्या बॅटमधून. हा तडका, हा स्विच नव्हता तर स्वीट होता. कडक हिट, कडक स्ट्रोक, कडक सिक्सर. काय फटका होता, पाण्याजोगा फटका. स्विच हिटचा परफेक्ट अटेम्प्ट होतोय. चांगलं टॅबिंग, चांगलं मिडलिंग आणि या षटकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करती फ्लाय होत असताना टीमची टोटल मार्गस्थ होती ती 12 ऑन बोर्ड. 12 धावा दाखल कर. चला मॅच बॉल रिटर्न होतोय. अंपायर्स मयूर मार्केसर, मॅच बॉलला सामना कंटिन्यू करा. स्टील 2 टू गो. यावेळेला बेस्लॅम स्ट्रोक बॉल अवेत. वाईडिश मिडॉनचा फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचलाय. चांगलं जजमेंट, वेल जज अँड इक्वलिटी. फलंदाज बाद चौकारा पाठोपाठ षटकार ठोकणारा फलंदाज भाविन वाघ आता आलाय तंबूच्या दिशेला. पहिला धक्का दिलाय तो गोलंदाज अविनाशनं. पहिला झटका आर्या 11 जर्मन वाघाची वाडीला. फर्स्ट विकेट गोज डाऊन. बॅटिंग साठी ज्ञानेश्वर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक सध्या सुरू होते दुसरं.
योगेश गोलंदाजीसाठी दाखल झालेले ते सिटीज. षटक सुरू होते दुसरे गोलंदाजीसाठी योगेश दाखल होत आहेत. या षटकाची सुरुवात देखील वाईट बॉलनं झालेली आहे, एका अतिरिक्त धावेनं झालेली आहे. सो स्कोर सध्या दाफलकरती आपण बघत आहोत 13 ऑन बोर्ड, 13 धावा सध्या स्कोर बोर्डवर. नवीन बॅटर ज्ञानेश्वर दाखल झालेले आहेत उजव्या हाताचा आणखीन एक प्रतिभा संपन्न फलंदाज. तर गोलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या षटकात योगेशला संघ कर्णधारानं इन्व्हाइट केलेलं आहे. महत्वाचा सामना, बॅटल ऑफ द नाईट, अंतिम रजनीतील पहिला सामना. यावेळेला समोर ड्राईव्ह केला बॉल, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न मात्र तो गोलंदाजाचा फसलेला आहे. एक सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 14 ऑन बोर्ड. 14 धावा सध्या पाहायला मिळत आहेत दाफलकावर. स्ट्रायकर एंडला सध्या ज्ञानेश्वर. RL11 जर्मन वाघाची वाडी म्हटलं की बॅटिंग ऑर्डर तगडी आहे या टीमची. फार मोठी फलंदाजीची भिस्त या टीमकडे. मात्र कशेळी विभागातील तितकाच नामवंत संघ TSK ठोंबरवाडी त्यांच्या समोर हे देखील विसरून चालणार नाही. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. सिटीज डाऊन द लेग स्टिक, इट इज वाईड बॉल. आणखीन एक अतिरिक्त धाव आता बहाल करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज योगेशला. क्रिकेटचा सेफ फॉर कंट्रोल, नियंत्रण अत्यंत गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला ते गोलंदाज योगेशचं बिघडलेलं आपण बघत आहोत. आणखीन एक अतिरिक्त धाव, सध्या धावसंख्या 15. यावेळेला ऑनसाइडला टर्न केला बॉल, फिल्डर डीप मधून उपस्थित झाले पण त्यांच्या डोक्यावरून निघाला बॉल. एक टप्पा घेत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वन बाउन्स ओव्हर दी रोप. येतो तो चौकार, 4 धावा, गुड शॉट. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित होती ती 19 ऑन बोर्ड, 19 धावा दाफलकावर. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग, चांगलं कनेक्शन सध्याच्या घडीला करत असताना आपण बघत आहोत बॅटर ज्ञानेश्वरला. चौकारासोबत ज्ञानेश्वर वैयक्तिक खातं खुलं होतं. तर सांघिक धावसंख्या दाफलकावर RL11 जर्मन वाघाची वाडी संघाची एकूण अंकित झाली ती 19 ऑन बोर्ड, 19 धावा दाफलकावर. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. टीम दोन्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय गुरुनाथ भवर स्मृती टेंबरेवाडी इनॅक्शन असेल. 1 मिनिट थांबव पंच सामना, 1 मिनिट. चला मॅच कंटिन्यू करा. धावसंख्या 19, 19 ऑन बोर्ड. गोलंदाजीसाठी योगेश तयार होत्यात. मॅच बॉल रिटर्न झालाय सिरीज. मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करतोय. वेळेच्या बाबतीत सकाळी अपेक्षित बरोबर 8 वाजता आजचा निर्णायक महाअंतिम रजनीतील शेड्यूल. यावेळेला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलाय बॉल, फिल्डर पडले, गडबडले, धडपडले, चाचपडले पण लास्ट मोमेंटला त्यांनी स्वतःला बॅक केलेला. आय थिंक थोडे इंजोर्ड झालेले आहेत. चला लगेचच पाणी करा, पाण्याची आवश्यकता असेल तर पाणी घेऊन जा. आय थिंक पाय त्यांचा थोडा स्लिप झाला, त्याच कारणासह थोडे इंजोर्ड झालेले आहेत. 2 धावा तोपर्यंत मिळत आहेत. 2 धाव्यासह देखून धावसंख्या दाफलकावर अंकित झालेल्या आपण बघत आहोत ते 21 ऑन बोर्ड, 21 धावा दाफलकावर.
चला 2 धावेसहित एकंदरीत 21 धावा दाफलकावर बनलेल्या आहेत. 21 ऑन बोर्ड. चला प्लेअर थोडा इंजुर्ड झालेला, इंजुरी सिरियस असेल तर 12th मॅन मैदानात एंटर करा. धावा बनलेल्या आहेत 21 ऑन बोर्ड. सामना आपण कंटिन्यू करतो. गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत योगेश. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत यापूर्वीच्या चेंडूवर. 2 धावेसोबत एकूण धावसंख्या 21-21. आता स्विचचा अटेम्प्ट, बॉडी बॅलन्स बॉलच्या दिशेनं नेता आला नाही. स्विचचा अटेम्प्ट जेव्हा तुम्ही करत असता इंटू दी बॉल लाईन येणं गरजेचं असतं, त्याचा अभाव पाहायला मिळाला. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकले नाही ज्ञानेश्वर. डॉट बॉल नव्हती, छोटेखानी वापसी होते, छोटेखानी कमबॅक. आता कमी गतीने टाकलेला लेग ब्रेक, लाईन रीड करता आली नाही. व्हॉट अ बॉल, ड्रीम बॉल. टप्पा पडल्याबरोबर रायटी बॅटरसाठी थोडी हरकत करत असताना अतिरिक्त उचली आणि अतिरिक्त वळण घेत निघालाय ते डेस्टी रक्षकाच्या दिशेने. आता बॅटिंग करणाऱ्या टीमने ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. सिरीज टीव्ही अंपायरची मदत आता घेण्यात आलेली आहे. सो पाव्यात विथ हेल्प ऑफ टेलिकास्ट टीम, बॉल पडला कुठे, बॉल निघतो कुठे, या सगळ्या गोष्टी आता विचारात घेतल्या जातील. चांगला लेग ब्रेक टाकला होता योगेशनं, फिंगर्ड मोड केले होते. बॉलची परफेक्ट पिचिंग, अगदी बॅटच्या समोरून निघालाय बॉल. अँड इट इज फेअर बॉल. स्टील 2 टू गो. चांगला लेग ब्रेक जो रीड करता आला नाही ज्ञानेश्वरला. धावसंख्या स्थिर 21 धावा. आता खुला टाकला बॉल, ड्राईव्ह केला समोर वाडिश मिडॉनला, मिसफिल्ड. बॉल थोडा बाजूला गेला, तोपर्यंत बनली एक धाव. दुसरीचा प्रयत्न मिसफिल्ड आणि आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील सहजरित्या यशस्वी होतोय. 2 षटकांची अंती एकूण धावसंख्या दाफलकरती अंकित झालेली आपण बघत आहोत ती 23 ऑन बोर्ड. 23 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 3 चेंडू 2 धाब्याचं योगदान आपण बघत आहोत. विकीचं 5 चेंडू 8 धाब्याचं योगदान देत आहेत ज्ञानेश्वर. 23 धाबा 2 षटकात बनलेल्या आहेत. 11.50 धाब्याची धावगती सध्या 2 षटकांच्या पाठीमागे संघ मेंटेन करत असताना गोलंदाजीसाठी रामदास दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक सध्या मार्ग शोधत 3रं. बॉलिंग युनिट फार तगडे. TSK ठोंबरवाडीचं हे देखील विसरून चालणार नाही. तेवीस धाबा दाफलकर बनलेले आहेत. 23 ऑन बोर्ड. पहिला बॉल हवेत पण वॅकंट एरिया, डीप मधून फिल्डर आलेत. बॉल थोडा डायवर्ट झाला, एक सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल दिलाय. 2 धाबा तोपर्यंत सहजरित्या पुढे होताना दिसत आहेत. 2 धाब्यासहित सध्या एकूण धाबा संख्या दाफलकरवरती अंकित झालेली आपण बघत आहोत ती 25 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. ज्या आक्रमकतेसाठी स्पेशली विकी ओळखला जातो, विकी जाणला जातो, ती आक्रमकता आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाही. आणखीन एक चांगला बॉल, थोडी हरकत करत निघालाय थेट ST रक्षकाच्या दिशेनं. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची झाली सांगता, डॉट बॉलची झाली समाप्ती. टीमची टोटल सध्या दाफलकरवरती स्थिर 25. आता अर्ध्या विकेटवर टाकलाय, बॅकफुटर जात पूल करण्याचा प्रयत्न, तो फसलाय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित. चांगलं जजमेंट कैलास होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल आता संपादित होतोय. फलंदाज बाद. विकी बॅक टू द पवेलियन. 25 ला दुसरा धक्का. आर्या 11 जयमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला फलंदाज बाद.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी दीपक दोरे दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत ते 25-25 ऑन बोर्ड. 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला स्वीप केल्या बॉल मात्र इनफिल्ड मध्ये विकेटला चांगलं बॅकअप थ्रो ऑन द स्टंप आला असता तर यदा कदाचित धावबादची संधी बनली असती पण त्या संधीचं सोनं झालं नाही. मिळताना दिसेल ते एक धाव. धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत एकूण अंकित झाली ती 26 धावा सध्या पाहायला मिळतात स्कोर बोर्डवर. लाईन पाहावी लागेल. बॉल ऑफ स्टंपच्या फार बाहेर आहे. गाईडलाईनला देखील बीट करतोय पंच तेच कन्फर्म करतायत. एक्स्ट्रा धावेचा इशारा एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. या एक्स्ट्रा धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 27 ऑन बोर्ड. 27 धावा सध्या धावफलकावर. यावेळेला चांगला बॉल फिंगर रोल केले होते बोट विखुरली होती लाईन रीड करता आली नाही. टप्पा पडल्याबरोबर हरकत करत निघाला बॉल तर डेस्टी रक्षकाच्या हातात डॉमिनेट केलंय बॅटर ज्ञानेश्वरला. या पाहूयात आपण ऑन स्क्रीन. येस्टरडे चांगला लेग ब्रेक अगदी अर्धा फूट बॉल वलवलाय जो निघालाय थेट विकेट किपरच्या हातात. कटरचा चांगला वापर सध्या करत असताना आपण बघत आहोत गोलंदाज रामदासला. षटकाची झाली आहे सांगता 3 षटकात बनल्या गेल्या धावा 27. 9.00 धाब्याची माफक धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे सध्या धावफलकावर टीम मेंटेन करत असताना आपण बघत आहोत टीम RI11 जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं निर्णायक 14 षटक मनोहर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साखर एंडला दीपक दोरे. आता दोन्ही फलंदाजांना गिअर शिफ्ट करून टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. काव कॉर्नर रिजन कडे बॉल मार्गस्थ होतोय. चांगलं बॅकअप चांगली फिल्डिंग तितकाच चांगला थ्रो आता दिलाय. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 28 ऑन बोर्ड. 28 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. धावसंख्या सध्या स्कोर बोर्डवर एकूण अंकित झाले ते 28 ऑन बोर्ड. गॅप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर आले चांगलं बॅकअप थोडे फंबल सेकंडचा कॉल. थ्रो जोपर्यंत दिला जाईल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. बॅकफुटवर जात असताना कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक वाईट बॉल एक अतिरिक्त धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 31 धावा. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर गेले पूल केलाय बॉल हवेत. फिल्डर जज करतोय आणि सीमारेषेच्या नजदीक चांगलं जजमेंट. वेल जज अँड इक्वली टेकन. कैलास कडून आणखीन एक सुंदर झेल आता संपादित होतोय. फलंदाज बाद 31 ला तिसरा झटका आता लागतोय तो RI11 जनमान वाघाची वाडी क्रिकेट संघाला. 1 मोर विकेट डाऊन. बॅटिंग साठी दाखल होत आहेत नंदू सिरीज. फुल टॉस स्विच साठी मोठा हवं तसं टायमिंग नाही. एक धाव मात्र मिळताना दिसेल ती नंदूला. सिंगल धावेसोबत सध्या एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित होती 32. 32 धावा
सध्या पाहायला मिळतात स्कोरबोर्डवर 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट, स्टील 2 टू गो. यावेळेला स्कोर ऑफ द विकेट, चांगला फटका, चांगला टायमिंग, मिडल ऑफ द बॅट, स्वीटचा टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर दीपक दोरेच्या बॅट मधून. हा दमदार असरदार षटकार. या षटकारासोबत सध्या धावसंख्या दाफलकावर एकूण अंकी झाली ती 38. 38 धावा सध्या स्कोरबोर्डवर, स्टील 1 टू गो. पहिल्या डावाचा अंतिम अखेरचा चेंडू आता बाकी आहे. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. धावा 38 बनलेल्या आहेत, 38 ऑन बोर्ड. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, अपील, पण पंचांनी इम्पॅक्ट पाहिला, पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. तोपर्यंत लेग बायचा सिग्नल, एक धाव मिळताना दिसेल. डाव समाप्तीची देखील आता घोषणा झालेली आहे, पण फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. सो एंड ऑफ फर्स्ट इनिंग. फलंदाज बाद होत आहेत शेवटच्या बॉलवर आणि सध्याच्या घडीला एकंदरीत धावसंख्या दाफलकावरती अंकित होताना पाहायला मिळते ती 39. 39 धावा आणि विजयासाठी दुसऱ्या डावात 40 धावेचं टार्गेट आता सेट करण्यात आलेलं आहे. यानंतर होणारा सामना कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस आहे. टीम दोऱ्याचा पाडा कॅप्टन उपस्थित आहेत. स्वर्गीय गुरुनाथ बवर, स्मृती टिमरेवाडी कॅप्टन रिपोर्टिंग करावी लागेल. सूचना लक्षात घ्या, कुठल्याही परिस्थितीत तुमची रिपोर्टिंग गरजेची असेल. अदरवाइज इनिंग ब्रेक मध्ये जर तुम्ही टॉस साठी उपस्थित झाला नाही तर ऑपोनंट टीमला टॉस विन डिक्लेरेशन दिलं जाईल. ही सूचना पण लक्षात घ्या. आणि जसजसा वेळ घ्याल तसतशी मात्र रन्सची पॅनल्टी असेल, त्याचबरोबर बॉलची पॅनल्टी असेल ती डिक्लेअर केली जाईल. ही सूचना पण लक्षात घ्या. स्वर्गीय गुरुनाथ बवर, स्मृती टेंबरेवाडी. चाळीस धाब्याचे टार्गेट. दुसरा डाव सुरू होतोय. कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकूयात प्रकाश बालासरांचा आवाज. थँक्यू. आतमध्ये पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे, जिथे आपण बघाल फलंदाजी करत असताना फर्स्ट इनिंगमध्ये आपण पाहिलं वाघाजवाडी टीमला, ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये 39 जमात्री ते बडवले आहेत आणि 40 धावेचा पाटला या सामन्यामध्ये करत असताना पाहायला मिळेल. TSK ठोंबरवाडी संघ आजच्या लॉट्समध्ये आपण बघू शकतात. खूप चांगल्या संघांचा सहभाग जो मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. अगदी मानाची आणि सन्मानाची भरपूर चांगली स्पर्धा जी आपण अनुभवतोय. आजची फायनल निगीट जी मात्र या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पहिला सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे. अगदी आपण बघू शकताय खूप चांगली पर्वाची स्पर्धा जी मात्र आजच्या अंतिम रात्रीमध्ये पाहायला मिळते. जेगावदेव डोंगर नावे आयोजित आपण बघू शकता जेगावदेव चषक डोंगर नावे हा निगीट धमाका जो मात्र आपण पाहताय. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतायत स्टॅकर एंडला फलंदाजी करत असताना रामदास. हो यस, अजित पाहायला भेटतात आणि अजितच्या बॅटमधून पहिला बॉल स्कोर ऑफ द विकेटनं सरळ उडवलेला आहे सीमारेषेच्या पलीकडे. सुरुवात दमदार चौकार. पूर्णतः जर पाहायला गेलं तर हाफ ट्रॅकर बॉल आणि त्याच्यानंतर थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून पंच करत असताना अगदी हाफ ट्रॅकर बॉलचा हा खूप चांगला फायदा जो मात्र इथे फलंदाजी करत असताना TSK ठोंबरवाडी टीमला बॅटर अजितच्या बॅटमधून मिळालेला चौकार. स्कोरबोर्डला 4 धावा आपण बघतोय. सुरुवात तर जबरदस्त दिली या सामन्यामध्ये. चेसिंग करत असताना आपण बघू शकतायत बॅटर अजितने 40 धावेचा पाठला करायचा आहे. चर्चेमंत सामना आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. तिथे बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये
आपण बघू शकता ठोंबरवाडी संघ वनसट इनिंगचा विचार करायला गेलं तर तिथे आपण पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आर्या 11 जर्मन वाघाचवाडी टीमला पाहिलं, ज्यांनी 39 बनवल्यात आणि तेही या सामन्यामध्ये आपण बघतोय 24 बॉलमध्ये 40 धाब्याचा डिफेन्स करतायत. रजनी क्रिकेट खेळ म्हणायला गेलं तर भरपूर वेगळा असतो, पण पहिला पॉवर प्ले मध्ये काय फलंदाजी पाहायला मिळते. सेम टू सेम अगोदर पॉइंटचा भरून आणि आता एकसा कव्हरचा भरून खेळत असताना बॅटर अजितच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा बार चौकार. पाहिलं तर जो पॉवर प्लेचा खेळ आहे तो पॉवर प्लेचा खेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जी धावांची मागणी हवी आहे फलंदाजी करत असताना आपण बघताय TSK ठोंबरवाडी टीमला त्या धावा मिळाल्या जात आहेत. ऑलमोस्ट आपण पाहाल 40 धाबेचा पाटला म्हटला तर प्रति ओव्हर मागे इथे रिक्वायर्ड रन रेट जो 10.00चा आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच उद्देशानं हा डाव खेळत असताना आपण ठोंबरवाडी संघाला बघाल. हा चेंडू चांगल्या गोलंदाजी करत असताना मैदानामध्ये नंदू गोलंदाजी करतोय. एक्सप्रेस खेळाडू आहे. अच्छा लॉट्समध्ये आपण बघाल 10 संघाचा सहभाग, त्यामधून आदिवासी लॉट्स जो आपण पाहतोय ऑन साइडला लॉफ्ट केलंय. वॅकंट एरिया खाली क्षेत्र आणि खाली क्षेत्रातून सरळ ऑन साइड सी मार्केटच्या पलीकडे यस लॉफ्टेड इट सिक्सर. पहिल्याच ओव्हरमध्ये सुरुवात जबरदस्त दिली. अगदी आपण बघू शकतात या सीझन मध्ये आर्या 11 जर्मन वाघाचवाडी संघ देखील तितका चर्चेत आम्ही पाहिलेला या संपूर्ण मुरबाड तालुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण बघू शकतात मैदानावरती TSK ठोंबरवाडी संघ देखील त्याच उद्देशानं खूप दूरवरचा प्रवास करून ही स्पर्धा खेळतोय आणि त्यांनाही या स्पर्धेमध्ये चांगला खेळ दाखवायचा आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ सुरू आहे. स्कोरबोर्डला आपण पाहताय 14 धावा ज्या मात्र इथे अंकित झालेल्या आहेत फलंदाजी करत असताना. सध्या अजित मैदानामध्ये साखर एंडला फलंदाजी करतोय. हा चेंडू चांगला आहे. पुढ्यात डिलिव्हरी पोहोचवाव्या लागतील गोलंदाजी करत असताना गोलंदाज नंदूला, कारण सामना नॉकआउटचा आपल्याला पाहायला मिळतो आणि नेहमीच नॉकआउट म्हटला तर तुम्हाला जिंकणं आणि चांगलं खेळणं हे तितकंच गरजेचं असतं आणि मैदानामध्ये 40 धाब्याचा डिफेन्स करत असताना आर्या 11 जर्मन वाघाचवाडी संघ या सामन्यामध्ये आपण बघतोय. पुढे ठेवलंय समोर बॅक टू दी बॉलर एंड फटका चांगला आहे. लॉंग ऑफचे फिल्डर्स तिथे साइड स्क्रीन समोर पोहोचलेत. समोर खेळपट्टीवरती आपण बघताय त्या चेंडूवरती सिंगलचा प्रयत्न करत असताना मिळाली जाते सिंगल. स्कोरबोर्डला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीमध्ये या सामन्यामध्ये TSK ठोंबरवाडी संघ आपण बघतायत 15 या स्कोरबोर्डला. महत्त्वपूर्ण चर्चा करायला गेलं तर खूप चांगली बाब जी मात्र इथे पाहायला मिळते की विकेट इथे गमवला नाहीये. हा भरपूर चर्चेचा मुद्दा या सामन्यामध्ये आपण बघताय TSK ठोंबरवाडी टीमला, कारण जिथे आपण पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पाहिलं होतं आर्या 11 जर्मन वाघाचवाडी टीमला त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये विकेटही गमवल्या आणि त्याच उद्देशानं इथून या सामन्यामध्ये आपण बघू शकता दुगण्या स्थितीमध्ये बल्लाढ्य मजबूत क्षेत्रामधून ही सुरुवात आपण बघतायत ठोंबरवाडी संघाची. 15 धावा धावफलकावरती आहेत. बॅटर रामदास आणि त्याच्या सोबतीला अजित हे दोन खेळाडू मैदानामध्ये खेळपट्टीवरती फलंदाजी करतात आणि त्यानंतर स्ट्रायकर एंडला जर लक्ष टाकलं, जर ज्या आधीच्या बातमधून आपण जी सुरुवात पाहिली 15 धाब्याची फिंगर अप रोल तो जास्ती करत असताना आपण बघितलाय. खासियत आहे आणि ती खासियत इथून पाहायला मिळाली. 15ला पहिला लॉस या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतायत TSK ठोंबरवाडी टीमला. नवीन बॅटर मैदानामध्ये नॉर्थ स्ट्रायकर एंडवरती आपण पाहतायत बॅटर रामदास आहे आणि सध्या स्ट्रायकर एंडला न्यू बॅटर इथे अविनाश. हो फुल टॉस चेंडू होता इथे मैदानामध्ये आपण पाहताय. सध्या जर पाहायला गेलं तर यस ऑफिशियल अंपायर एक्झॅक्टली सागर सर म्हणतात की रेफर करायचं एक्झॅक्ट अंपायर रिव्ह्यू जो मात्र इथे आपण पाहतोय. ॲज अ बॉलर सध्या तरी डेंजर झोनला पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे इथून चेक केलं जाईल. आणि यस आपण बघू शकतात फेल डिलिव्हरी एक्झॅक्टली जर पाहायला गेलं तर सेफ झोनच्या बरोबर लेंथ मधून हा चेंडू लीड करतोय आणि त्याच्यानंतर आपण पाहताय सेफ बॉल. हो यावेळेस मैदानामध्ये आपण बघाल गोलंदाज प्रतीकवरती थोडंसं प्रेशर जरूर दिसून येत आहे. एक्झॅक्टली आपण बघतायत मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं गेलं तर हव्या तशा धाबा कुठलेल्या आहेत आणि त्या उद्देशाने जर पाहिले तर मैदानामध्ये जो प्रेशर बनलेला आहे 40 धाब्याचा डिफेन्स करत असताना आर्या 11 जर्मन वाघाचवाडी संघावरती तो पाहायला मिळतोय. समोर पडल्यानंतर थोडासा चेंडू अगदी हरकत करत असताना बॅटर अविनाशच्या समोर आपण बघता. यस सागर सर म्हणतात की फ्रॉम लेग बाईज मधून सिंगल या स्कोरबोर्डला एकवडली जातीय. दाफलकावरती 17 धाबा.
अंतिम निगेट या स्पर्धेचा आपण बघतोय 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक आपल्या समावेश जॉईंट आहेत त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. 17 धाबा दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. मागचा इक्वेशन 15 बॉल 23. हो, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर रामदास इथे स्ट्रायकर एंडला आपण पाहिले आहेत. चोरट्या सिंगलचा प्रयत्न मैदानामध्ये या चेंडूवरती सध्या अगदी आपण पाहता दोन्ही फलंदाज करतायत. जिथे मोका मिळेल तिथे एक एक धाव आणावी लागेल, कारण या स्पर्धेमध्ये आपण बघू शकतायत प्रामुख्याने जर पाहिलं तर कंपल्सरी ड्रेसिंग आणि त्याच्यानंतर चेसिंग हा एक मुख्य नियम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जिथून सामना सुरू झालाय तशाच पद्धतीने जर पाहिलं तर दीपवीर बिराडे सरांनी देखील तुमच्या समावेत नियम सांगितले आहेत. त्यामुळे अगदी या सामन्यामध्ये चेस करत असताना एक्झॅक्ट आपण बघाल टोंबरवाडी टीमला एक एक धाव तितकीच गरजेची आहे. 18 धाबा दाफलकावरती दोन्ही फलंदाज मैदानामध्ये थोडीशी चर्चा करतायत. दोन्ही बॅटर जर पाहायला गेलं तर आपण बघतायत चांगला शरीर यशस्वी पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर अजित जिथून बाद झालाय तिथून एक साजेदारी बनवण्याचा प्रयत्न करतायत. रामदास आणि अविनाश हे दोन खेळाडू मैदानामध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. चला, अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. दोन्ही संघ आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची सूचना पोहोचवतोय. आजची महाअंतिम निगेट अंतिम रात्र जी मात्र या स्पर्धेचा आपण अनुभवणार आहोतच. आणि सध्या मैदानामध्ये हा एक चर्चेचा सामना सुरू आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती हाफ ट्रॅकर बॉल समोर इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन मिस आहे. आता सॉफ्ट डिसमिसलची दाट शक्यता. आणि या सामन्यामध्ये आपण बघताय शिरकाव करत असताना पुन्हा एकदा RA11 जर्मन वाघाचवाडी संघ आणि गोलंदाज प्रतीक विकेट. तर पाहिलं गेलं तर इनसाइड आउटला खेळण्याचा प्रयत्न बॅटर अविनाशने केला आणि तिथे आपण बघतायत बॅटचा एंडिंग फ्लोला कनेक्शन बनत असताना बनीच्या माध्यमातून पकडलेला जाईल. सामना चर्चेमंत आहे. शेवटपर्यंत लढावं लागेल, कारण नेहमीच म्हटलं जातं की जर तुम्ही शेवटपर्यंत लढत नसाल तर तिथे तुमच्या वाट्याला पराभव देखील येत असतो. आणि मैदानामध्ये आपण बघू शकतायत स्वतःच्या पायांवरती हिंमत ठेवून या सामन्यामध्ये खेळ करत असताना सध्या वाघाचवाडी संघ 18 वरती 2 विकेट गेलेत. सामन्याचं इक्वेशन 13 बॉल 22 धाबा. म्हणजे हा सामना इथूनही बदलू शकतोय जर गोलंदाजी करत असताना चांगला खेळ राहिला तर. हाफ ट्रॅकर बॉल चपल झालेत. जागा बनवली आहे मैदानामध्ये. नवीन बॅटर कैलास आलाय आणि कैलासच्या बॅटमधून सरळ फाईनल एक सी मार्केटच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. जबरदस्त पाहायला भेटतोय. जागा बनवला, रूम बनवला आणि त्याच्यानंतर सरळ फायनल एक सीमा रेखेच्या पलीकडे पाठवत असताना क्विकली आपण बघू शकतात मोक्याच्या क्षणी हा चौकार मिळालाय. फलंदाजी करत असताना TSK टोंबरवाडी टीमला 2 विकेट 22 धाबा दाफलकावरती आहेत. मैदानामध्ये आपण बघतायत 2 षटकांचा खेळ ओव्हरऑल इथून संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये आपण बघतायत 12 बॉल 18 धाबेची आवश्यकता. सामना शेवटपर्यंत भरपूर चुरशीदार पाहायला मिळेल यात मात्र ती शंका नाहीये. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आपण बघतोय. फलंदाजीमधून जर पाहायला गेलं तर TSK टोंबरवाडी संघ देखील तितकाच तगडा आहे. आणि त्याच्यानंतर RA11 जर्मन वाघाचवाडी संघ देखील तितकाच गोलंदाजीमधून मजबूत पाहायला मिळतोय. आणि सध्या आपण बघतायत ऑन बॉलिंग ट्रॅकवरती भाविन इथून इंटर झाले आहेत. हे षटक मैदानामध्ये चांगले टाकावा लागेल या सामन्यामध्ये वाघाचवाडी टीमला. 12 चेंडू 18 धाबा रोखायच्या म्हटल्यावरती इथून अगदी जीवाच्या आतोनात प्रयत्न जे मात्र या सामन्यामध्ये भरपूर करावे लागणार आहेत RA11 जर्मन वाघाचवाडी टीमला. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, गती होती मैदानामध्ये. बॅटर स्ट्रायकर एंडला पॉपिन क्रीजवर आपण पाहताय रामदास आहेत. आणि इथे मात्र इथून या षटकाची सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते आहे. डॉट बॉल. सामना शेवटपर्यंत रंगेल. दोन्ही संघ जर पाहायला गेले तर तितक्याच मजबूत स्थितीचे पाहायला मिळतात आणि त्या उद्देशाने खेळही होतोय. पुढे ठेवले लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता बॅटर रामदास या खेळाडूचा. बट सध्या गोलंदाजी करत असताना अगदी भाविन वाघ मैदानावरती खूप चांगली चुरस टाकतोय. 100% मैदानामध्ये देत असताना या सामन्यामध्ये आपण बघतायत भाविन या खेळाडूला चर्चा तर करावी लागेल, कारण नेहमीच म्हटलं जातं चर्चा ही स्वतःची स्वतःलाच करावी लागते. कारण लोक हे फक्त तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असतात. म्हणून जे लोक तुम्हाला नावं ठेवतात त्यांना तुमच्या खेळातून करता तुम्हाला उत्तर द्यावं लागतं. आणि सध्या उत्तर देतोय गोलंदाजी करत असताना भाविन.
बॅक टू बॅक 3 बॉल्स डॉट आलेत सामन्यामध्ये. मात्र इथून रंगत वाढत चालली आहे. 22 धाबा धावफलकावरती 9 बॉल 18 धाबेची गरज. पुढे ठेवलं समोर स्टेट हिट करण्याचा प्रयत्न होता मिस्तामिक सुख. लॉंग ऑफ तिकडे थोडेसे दूर पाहायला मिळत आहेत. खूप लांबवरचं अंतर जे मात्र कापत असताना आपण फिल्डर्स पाहिलेत. हो थर्ड रनचा प्रयत्न इथे घडलाय काय. हो मैदानावरती आपण पाहताय स्पष्टपणे भाविन इथे नाराज पाहायला मिळत आहेत. सामना जर पाहायला गेला तिथे भरपूर चॅलेंजिंग आहे आणि सध्या एकसा जाबा जर तुम्ही इथून फंबलिंग फिल्डिंग्स मधून खर्च करत असाल मग या सामन्यामध्ये तुमच्यावरती प्रेशर येऊ शकतंय आणि ते प्रेशर इथून येत चाललंय. 3 धाबा मिळाल्यात. एक्झॅक्ट 2च धाबा मिळाल्यात. स्कोरबोर्डला आपण पाहताय 24 धाबेवरती TSK ठोंबिरवाडी संघ या सामन्यामध्ये. हो शपलोन खेळण्याचा प्रयत्न गती भरपूर आहे या सामन्यामध्ये. अगदी भाविन मात्र इथून गोलंदाजी करत असताना पूर्णतः जर पाहिलं तर या सामन्याचा शिरकाव जो मात्र अगदी RA11 जर्मन बागाचवाडी संघाच्या बाजूने करतोय. नॉकआउट म्हटलं तर इथे बेटर परफॉर्मन्स देणे तितकंच महत्वाचं आणि तोच परफॉर्मन्स मैदानामध्ये देतोय भाविन. हो जडमध्ये केलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे संधी आहे. थोडेसे फॉलो थ्रूवरती फंबलिंग राहिली आहेत बट इथे सिंगल जरूर मिळाली जाईल परंतु या सिंगलने सामन्यामध्ये अगदी आपण बघू शकतायत अजूनही जर्मन बागाचवाडी संघ बनलेला पाहायला मिळतोय. कारण इथून शेवटच्या अंतिम जर पाहायला गेलं तर 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये आपण पाहताय 15 धाबा. म्हणजे सर काय हे युद्ध भरपूर तापलेलं पाहायला भेटतंय. 6 चेंडू 15 रन्स मॅचमध्ये 40 धाबेचा चेस करत असताना या सामन्यामध्ये TSK ठोंबिरवाडी संघाचा डाव थोडासा इथून खोळंबलेला आपण बघतोय. 25 धाबा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी करत असताना बाबींच्या षटकामध्ये जर पाहिलं तर एकूण 4 बॉल डॉट आले आहेत. त्याच्यानंतर 3 धाबा खर्च झाल्यात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्येकने गोलंदाजी करत असताना जर पाहिलं तर 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या. तिथेही फक्त आणि फक्त जर पाहिलं गेलं तर त्याच्या माध्यमातून आपण 6 धाबा खर्च होत असताना पाहिला आणि त्याच्यानंतर हा सामना इथून थोडासा चेंजेस झालाय. कठीण आहे या सामन्यामध्ये चेस करत असताना TSK ठोंबिरवाडी टीमला. सामना मात्र इथून भरपूर चॅलेंजिंग पाहायला मिळतोय. चेस करत असताना इथून 2 विकेट जे मात्र अगदी खोलेला आपण बघतायत ठोंबरवाडी टीमने आणि त्याच्यानंतर जो इफेक्ट या धावफलकावरती आपण पडलेला पाहतोय तो इफेक्ट फार वेगळा आहे. 6 चेंडू 15 धाबा मैदानावरती सध्या पण गोलंदाजी मार्कवरती प्रमोदला बघताय. पुढ्यात टाकले समोर फायनलिंगला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आले सेकंदांची मागणी करतात बॅटर रामदास. चॅलेंजिंग होतं आणि इथून आपण पाहताय ते चॅलेंज स्वीकारलेले मैदानावरती फलंदाज रामदासने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे संधी मिळाली जाईल तिथून नामी संधीवरती कामी तसं करावं लागेल सध्या ठोंबरवाडी संघाला. कंपल्सरी चेज आहे. डाव थोडासा इथून अगदी जर पाहायला गेलं तर फसलेला जरूर आहे परंतु प्रयत्न सुरू आहेत. 27 धाबा धावफलकावरती 5 बॉल 13 धाबेची गरज. सामना मात्र अगदी जर पाहायला गेलं तर कधी ठोंबरवाडी संघाकडे येतोय कधी हा सामना जर पाहायला गेलं तर RA11 जर्मन बागाचवाडी संघाकडे जातोय. गोलंदाज प्रमोद मैदानामध्ये गोलंदाजी करतोय आउटसाइड द ऑफ स्टिक व्हाईट बॉल. एक रन्स या सामन्यामध्ये महत्वाचे असताना आपण बघताय सध्या तरी खेळपट्टीवरती गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून हा एकसा चेंडू आलाय. 28 धाबा धावफलकावरती आहेत. सामना जबरदस्त आहे. हाफ ट्रॅकर बॉल चपल झाले आहेत. रामदास मैदानावरती हात खोलण्याचा प्रयत्न करत होते. कनेक्शन बॅटच्या बरोबर मिडलिंग क्षेत्रामध्ये होत नाहीये आणि सध्या फायनलिंगचे फिल्डर्स इथे पोहोचत असताना अखेर करून खेळपट्टीवरती बॅटर रामदासच्या बॅटमधून याही बॉलवरती मिळाल्या जात आहेत 2 धाबा. सामना चांगला आहे. एक काळ आणि एक क्षण या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत. प्रेक्षकाला इथून आवडत चाललेला आहे. 30 धाबा धावफलकावरती आपण बघतोय. सामन्यामध्ये 4 बॉल आता इथून 10 धाबेची आवश्यकता. सामना ऑन आहे. मॅच मध्ये आपण बघू शकतायत सध्या तरी दोन्ही टीमकडे हा सामना 50-50% पाहायला भेटतोय. चला अगदी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोऱ्याचा पाडा त्यांच्या अगेन्स्ट टेंबरेवाडी या 2 टीम मध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन्स टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. एकीकडे मैदानाच्या आतमध्ये सामना भरपूर चांगला आपण बघतोय.
आणि एक्झॅक्टली अगदी आपण बघू शकतात मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून महत्त्वाची सूचना आमच्यापर्यंत पोहोचली जाते की इनिंग ब्रेकमध्ये ज्या टीमचा कॅप्टन नसेल त्या टीमला अगदी अपोजिट जो संघ आपण बघतोय तिला टॉस विन दिला जाईल. सामना चांगला आहे मैदानावरती आपण बघू शकतात. सामनाचा रिदम इथून खूप वेगळा पाहायला भेटतोय. रंग भरपूर आहे या सामन्यामध्ये. आपण बघताय सध्या तरी विकेट सॅक्रिफाईस राहिली आहे. स्कोरबोर्डला 31 धाबा. मॅचमध्ये 3 बॉल आता 9 धाब्याची गरज. या सामन्यामध्ये आपण बघतायत कंपल्सरी चेसिंग हा प्रमुख डिसिजन आहे. त्यामुळे इथून चेस करत असताना डेफिनेटली 3 बॉलमध्ये या 9 धाबा चेस कराव्याच लागतील TSK ठोंबरवाडी टीमला. यस एक्झॅक्टली मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून एक महत्त्वाची सूचना येते. टेमरेवाडी टीमचे कॅप्टन्स आपण ऑर्गनायझिंग कमिटीकडे संवाद साधायचा आहे. 3 बॉल 9 धाब्याची गरज. मैदानामध्ये गोलंदाज प्रमोद गोलंदाजी करतोय. टॉप ऑर्डर मधला फलंदाज मैदानावरती आपण पाहताय रामदास स्ट्रायकर एंडला अजूनही आहे. रामदास मैदानाच्या आतमध्ये इथून हा सामना बदलवतील का ठोंबरवाडी संघासाठी. सामना इथे जरूर कठीण काळाचा आहे चेस करत असताना ठोंबरवाडी टीमला. परंतु कठीण काळामध्ये जो स्वतःला सावरतो तो अस्तित्व घडवतो. आणि सध्या मॅच मध्ये RE11 जर्मन वाघाचवाडी संघाचा हा भरपूर चांगला जल्लोष. वेगवान चेंडू डॉट बॉल. सामना फसलाय. मॅच मध्ये आता 2 बॉल 9 धाबा बनजेसारखा इथून एक मॅक्झिमम आणि एक चौकार फलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये ठोंबरवाडी संघाच्या फलंदाजाला खेळावा लागेल. रामदास स्ट्रायकर एंडला. दोन बॉल 9 धावेची आवश्यकता आपण बघतोय. प्रति बॉल मागे इथून फलंदाजी करत असताना TSK ठोंबरवाडी टीमला आक्रमणच हवं आहे. अपेक्षा तर भरपूर आहेत या सामन्यामध्ये बॅटर रामदास कडनं. पण इथे आपण बघू शकतात सध्या तरी रामदास मैदानावरती या मॅच मध्ये चेस करत असताना ठोंबरवाडी टीम कडून जर पाहिलं गेलं तर स्वतःच्या फॉर्मशी झटतोय. 11 बॉल 9 वरती खेळतायत रामदास मैदानाच्या आतमध्ये. हा सामना जर पाहिला तर इथून हाय व्होल्टेज रूम मध्ये पाहायला भेटतोय. 9 धाबा आणि त्याच्यानंतर 2 चेंडू हे इक्वेशन आपण बघतोय. पुढे ठेवले लॉफ्ट. ओह रिच मध्ये आला. टप्प्यात दिला आणि आता कार्यक्रम ओके. मैदानावरती फलंदाजी करत असताना बॅटर रामदासच्या बॅटमधून आघात. सिक्सर. सामना संपला नाहीये. प्रवास कशासाठी गेला ही स्पर्धा खेळण्यासाठी तर इकडे आल्यानंतर प्रेक्षकांना दाखवून द्यायचंय की TSK ठोंबरवाडी गाव हे कोणत्या चर्चेचं आहे. आणि सध्या चर्चा केली आहे मैदानामध्ये बॅटर रामदासने. सामना इथून चेंज झाला. 1 बॉल 3 धाब्याची गरज. आजची रात्र मात्र या स्पर्धेची भरपूर महत्वपूर्ण आपल्याला पाहायला भेटतीये. सामन्यावरती आपण लक्ष टाकलं तर इथून हृदयाची धडधड आणि काळजाचे ठोके इथून वाढले जात आहेत. त्याचबरोबर आपण बघू शकताय तर TSK ठोंबरवाडी टीमने जर हा सामना जिंकला तर आमचे अगदी जयदादा दस JD11 चे उत्कृष्ट पॅकर्स आमचे आदरणीय दादा अगदी जयदादा दस देवजी मार्के यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. 1 बॉल 3 धाब्याची गरज. सफल झालेत. फाईन लेगला फटका चांगला आहे. वॅकंट एरिया. आता मात्र इथून चेंडू जाईल सरळ फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे आणि सामना जिंकलाय. सध्या TSK ठोंबरवाडी टीमने अभिनंदन. शेवटपर्यंत मैदानावरती आपण बघताय बॅटिंग करत असताना फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये खूप चर्चा करत असताना पण पाहिलाय आणि ऑलमोस्ट हा सामना जिंकलाय ठोंबरवाडी संघाने. अभिनंदन. आपण पाहता TSK ठोंबरवाडी टीमला मैत्रीपूर्वक लढत होती. खूप चांगली चुरस मैदानाच्या आतमध्ये आपण बघितली आहे. आणि हा सामना जिंकत असताना ठोंबरवाडी संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अगदी आपण बघतायत शेवटून ज्याच्या बॅटमधून 2 आक्रमण आपल्याला पाहायला मिळाली. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती तो थांबला आणि त्याच्या बॅटमधून 13 चेंडू 19 धाब्याचं योगदान या सामन्यामध्ये आपण पाहिले. रामदास ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. चला रामदास आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मॅन ऑफ द मॅच मधून आपण बघताय जी आकर्षक ट्रॉफी आहे तिथून दिली जाईल आणि त्याच्यानंतर जो सामना जिंकवलाय त्यासाठी जे 500चं कॅश प्राइज आपण पाहताय हे पारितोषिक इथून वितरित केलं जाईल. अगदी आपण बघू शकता आमच्या आदरणीय जयदादा धस त्याचबरोबर